प्रोग्रेसिव्ह फ्रंटमध्ये कोरडे साहेब आपण सगळे होतो. आमचे नेते श्यामदादा गायकवाड होते, भाऊसोबत पण भेटले. माझी काल दादांसोबत चर्चा झाली की आता हे 90 दिवस सांगतात आहे, कोणी 2-4 महिने सांगतात आहे. सत्ताधाऱ्यांनी सांगावं, तारीख पे तारीख द्यावी, आम्हाला काही अडचण नाही. पण या शेतकरी कामगार पक्षाच्या या मेळाव्यात मला तरी असं वाटते, तुम्ही तारखावर तारखा ठेवा विधानसभेच्या, पण या मेळाव्यातून हे सिद्ध झालं, इथे बोलणाऱ्या लोकांतून हे सिद्ध झालं की या वेळेस काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचा आमदार कोण होणार हे मला सांगण्यापेक्षा ह्या लोकांमधून मला कळते आहे की या क्षेत्रामधला एकमेवच आमदार आता निवडून येणार, त्यांचं नाव भाई लाल देशमुख आहे. आता हे नेते गीतेची आम्हाला काही गरज नाही, आम्हाला राहुल भाऊची पण गरज नाही. कारण तो निवडून येईन याचा प्रचार करा, तो निवडून येईन त्याचा प्रचार करा. चप्पल आमची झिजते, गाडीतलं पेट्रोल आमचं जाते, कार्यकर्ते आमच्याच हिशोबानं काम करते. एखाद्या वेळेस कार्यकर्त्याची काही होईल का उपाययोजना, त्याचा काही मन समाधान होईल का? माझं स्पष्ट म्हणणं आहे प्रोग्रेसिव्ह फ्रंटला की यावेळेस मागच्या वेळेस 48 होत्या, नाही दिल्या जागा चालते, विधान परिषद होती ते गेली चालते, पण आता विधानसभेच्या निवडणुका ज्या 288 आहे, गडचिरोलीवरून शेतकरी कामगार पक्षाचे लोक आले, आशा घेऊन आले साहेब तुमच्या जवळ की यावेळेस 288 पैकी किमान 50 जागा आम्हाला दिल्या पाहिजे आणि त्या यशा द्या, ज्या तुम्ही पडल्या असेल त्या आम्हाला द्या, आम्ही निवडून आणून दाखवण्याची ताकद ठेवतो. नाही तर आता कार्यकर्ते बोलत आहेत, जर कोरडे साहेबांना आणि शेतकरी कामगार पक्षानं जर राहुल भाऊला तिकीट दिली नाही तर आम्ही राहुल भाऊचे डिपॉझिटचे पैसे भरू, प्रचार यंत्रणा निर्माण करू आणि आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जाऊन राहुल भाऊसाठी मतदानाची मागणी करू का आमचा नेता शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी, बेरोजगारासाठी, दीनदलित जनतेसाठी लढणारा आहे. आम्हाला बोलणारा नेता पाहिजे, आम्हाला बोलणारा आमदार पाहिजे, आम्हाला लढणारा आमदार पाहिजे. अर्ध्या रात्री यायचे, मोबाईल स्विच ऑफ राहायचे, त्याचा चालू राहायचं ना, नेता कोणता पाहिजे? ज्याचा मोबाईल चालू राहायचा तोच पाहिजे ना. स्वतः केसेस घ्यायच्या, आतमध्ये जायचं. इथचा एक कार्यकर्ता, मी पण नागपूरवरून चालवतो, स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकून या कार्यक्रमासाठी आवश्यक बरेच जण आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की भाऊ, तुमच्यासाठी ज्या प्रकारे तुम्ही आमच्यासाठी जीव प्राण लावता त्याच प्रकारे कार्यकर्ता तुमच्या जीवावर उद्धार होण्यासाठी तयार आहे. हे त्या दिवशी बघितलं आम्ही, ज्या दिवशी तुम्हाला हे जेलमध्ये टाकण्यासाठी आले होते. कारण जब जब राहुल भाऊ लड़ता है ना इस गुंडों से, इन सरकार से, तब तक ये पुलिस को आगे करते हैं. आणि या पोलिसांना भेटण्याचं काही काम नाही. भाऊनं सांगितलं पोलीसवाले कसे गेले आणि कसा काय झाला तोही विषय ठेवला. एक उपसरपंच माणूस, त्याला खासदार होण्यासाठी जीवाचं रान केलं, पूर्ण विधानसभा पिंजून काढली, त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं. तर या लढवया नेत्याला आम्ही विधानसभेत का पाठवू शकत नाही, हा आमचा इथे प्रश्न असला पाहिजे. अरे हर्षद भाऊनी सांगितलं, साहेबांनी सगळे पुतळे, या नगरीतले सगळे पुतळे साहेबांनी बांधले. त्याच्यानंतर काही नगराध्यक्ष झाले नाही का, आमदार झाले नाही का, खासदार झाले नाही का? एक तर असे मंत्री भेटले तो उज्जव होते, अवघड मंत्री, इच्छेच होय म्हणे. केंद्रात गेले, तिथून रामटेकात गेले आणि तिथून वर्ध्यात गेली, सोयना लागली, वापस अजून इथं आले. तुम्ही काय केलं हो? आता पेन्शनवर जगतात, मग आम्ही बिना पेन्शनचे बरे. आम्ही आमदार भाऊले नगराध्यक्ष तिथूनही यायला गायब केलं तरी एक कार्यकर्ता तुटला, कारण जे तुटले असेल ते शेण खाले गेले असेल. पण जे प्रामाणिक आहे ते आजही इथं आहे. आम्हाला पैशाचा, पदाचा बिलकुल लोभ नाही. आमचं फक्त एवढंच पण अर्ध्या रात्री कोणतेही काम केलं, नागपुरात राहू नाही तर काटोल्यात राहू, भाऊ बिलकुल तयार. 24/7 योजना काय सरकार चालवते? 24/7 योजना तर राहुल देशमुख चालवते. या प्रसंगी कोरडे साहेब एवढंच म्हणले,
आता पावलं मागे घ्यायची गरज नाही. झालं पहिले कार्यकर्ते, तुम्ही म्हटलं पहिले कार्यकर्ते गरीब होते, गावाखेड्यातून येत होते, सायकल नाही येत होते, काही पैदल येत होते, काही एस टी येत होते. आता एस टीची तिकीट झाली म्हणते कमी, आता सांगितलं. आता काही गरज आहे का? आणि आपण तेवढे सक्षम आहोत. हजार जर जमा केले ना, काटोल नरखेड विधानसभा क्षेत्र निवडून काढणारे कार्यकर्ते आपल्याकडं राहुल भाऊसाठी. जायले निवडून दिलं ते तर कोणाले. याच राहुल भाऊना या परिस्थितीमध्ये काटोल पंचायत समितीच्या सभापती खोब्रागडे साहेबांना बोलवलं. ह्या आमचा विषय नाही, बनसोड साहेबांचा तर विषयच नाही. अनेक नगरसेवक निवडून येते, मग कसा निळा ना लाल? अरे लाल आणि निळा हा तेव्हाही सोबत होता साहेबासोबत, आधी सोबत राहील, राहुल भाऊ सोबत येणाऱ्या पिढी मध्येही सोबत राहील. हा लाल आणि निळा जोपर्यंत इथे सक्षम होणार नाही राहुल भाऊच्या नेतृत्वात, आमदारकी काय आमदार तर झाले रे भाऊ, चांगले आमदार भाऊले सोडवायला येतील ना, येत नाही का? म्हणून विचार करा, नेत्यापेक्षा कार्यकर्त्याचा विचार करा. हे म्हातारे झाले, काही जवान पाहिजे आता आम्हाला. थकलो आम्ही यायला मत देऊ यायच्या पुण्याला तिताऱ्या वाजवासाठी बसलो नाही. आता आम्ही लय उचलल्या पालख्या, आता आम्ही कोणाच्या पालख्या उचलणार नाही. जर तुम्ही तिकीट ही मागणी पाटील साहेबांपर्यंत पोहोचवा. त्या दिवशी सुनील खोबरे सोबत बोललो मी, सुनील खोब्रागडे सोबत, श्यामदादा सोबत. आता पूर्व महानिरीक्षक सुधाकरजी सुरटकर साहेब येत आहे 2-3 दिवसांनी नागपूरला. त्यांना पण हेच म्हणणार आहे, आम्हाला विदर्भात आणि काटोलमध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे. शेतकरी कामगार पक्षाला महाविकास आघाडीतून, इंडिया गठबंधनातून हे तिकीट राहुलभाऊ देशमुखांना गेली पाहिजे. तेव्हाच आम्ही सोबत राहू. हा अपक्ष लढत तरी आम्ही निळा झेंडा घेऊन खांद्यावर साम दाम दंडभेदाने आम्ही तुमचा प्रचार करू आणि आमदार म्हणून एवढंच बोलतो. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम.